न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मनोर पोलिसांची मध्यरात्री धाड, कुडे मोरीपाड्यात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश, 4.58 लाखांचा मुद्देमाल जप्त, 121 व्यावसायिक गॅस सिलेंडरसह गॅस ट्रान्सफरचे साहित्य जप्त, चेतन सातवीसह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल। पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुडे मोरीपाडा येथे व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून बेकायदेशीररित्या गॅस भरून विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार मनोर पोलिसांनी उघडकीस आणला आहे। पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या धाडीत तब्बल 121 व्यावसायिक गॅस सिलेंडर, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि इतर उपकरणांसह 4,58,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी चेतन मोरेश्वर सातवी, राहणार कुडे मोरीपाडा, तालुका पालघर याच्यासह त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 143/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 287 व 288, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955, स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 तसेच तरल पेट्रोलियम गॅस LPG आदेश 2000 मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस शिपाई राजू सुक्या भोईर आहेत। पोलिसांनी 18 जुलै 2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कुडे मोरीपाडा येथील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला। तपासादरम्यान आरोपी कोणतीही अधिकृत परवानगी अथवा आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करता व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून गॅसचे बेकायदेशीर रिफिलिंग करत असल्याचे उघड झाले। या कारवाईदरम्यान गोगॅस कंपनीचे 80 सिलेंडर, त्यापैकी 39 भरलेले व 41 रिकामे, तसेच भारत गॅस कंपनीचे 41 सिलेंडर, त्यापैकी 1 भरलेला व 40 रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले। याशिवाय गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाणारे पॉवर स्प्रे, मोटारी, रेग्युलेटर, पाईप, इलेक्ट्रिक डिजिटल वजन काटा आणि इलेक्ट्रिक बोर्ड असा एकूण 4,58,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वालाग्रही LPG सिलेंडर साठवून त्यामधून गॅस ट्रान्सफर करण्याचे काम सुरू होते। या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, सुरक्षा साधने किंवा कोणतीही प्रतिबंधात्मक व्यवस्था उपलब्ध नव्हती। त्यामुळे किरकोळ ठिणगी, शॉर्टसर्किट किंवा निष्काळजीपणामुळे मोठा स्फोट होऊन नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती। अधिकृत परवानगीशिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून गॅस काढणे, दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरणे किंवा त्याची विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे। अशा बेकायदेशीर प्रकारांमुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच गॅस कंपन्यांचे आर्थिक नुकसान आणि ग्राहकांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता निर्माण होते। मनोर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीचे इतर साथीदार, हा गॅस कोणाला पुरविला जात होता तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत। अवैध गॅस रिफिलिंग हा केवळ कायद्याचा भंग नसून शेकडो नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याने अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी खलील अहमद पटेल, पालघर तालुका क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।